नमस्कार, स्मित किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशीसाठी उपवासाचे घावणे पाहणार आहोत। यासाठी इथं मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले, ते स्वच्छ निवडून घ्यायचे। ते एका पातेल्यामध्ये काढू। यामध्ये भरपूर असं पाणी घातलं। 2-3 पाण्याने स्वच्छ असे चोळून हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे यामधले काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल। तर इथे हे वरईचे तांदूळ धुवून झाले। तर यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आणि हे 5 तासासाठी छान भिजायला ठेवायचे। यावर एक झाकण घालायचं आणि हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवू। तर 5 तास झाले आहेत। इथे तांदूळ बघूया। तर खूप छान असे वरईचे तांदूळ भिजून झाले। तर यामधलं हे पाणी काढून घ्यायचं। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये हे वरईचे तांदूळ घातले। यावर थोडंसं पाणी घातलं आणि छान हे मिक्सरला बारीकसर असं फिरून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मस्त असं हे पीठ तयार झालं आहे। तर हे असं छान फिरून घ्यायचं आहे, बारीकसर असं वाटून घ्यायचं। तर एका भांड्यामध्ये काढून घेऊ। तर हे मिश्रण काढून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि यातलं हे पीठ काढून घ्यायचं आहे। तर यामध्ये पुरेसं असं पाणी घालायचं। घावण्यांसाठी जसं मिश्रण लागते तेवढं पाणी घालायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। तर हे एकसारखं असं ढवळून घ्यायचं आहे पीठ। तर हे पळीला असं लागलं पाहिजे। तर गॅसवर मी एक भिड्याचा तवा ठेवला, यावर नारळाच्या किशीने थोडंसं तेल लावलं। भिड्याचा तवा कडकडीत तापून घ्यायचा आहे। यामध्ये असा धूर आला पाहिजे, तरच घावणे छान होतात। तर हे पीठ असं एकसारखं असं ढवळून घ्यायचं आहे, वर खाली करून घ्यायचं आहे, कारण हे पीठ तळाला चिकटते। आणि एकसारखं हे तव्यावर सोडायचं आहे पेल्याच्या साहाय्याने। तर काहीसा हा पेला वर ठेवायचा आणि हे पीठ सोडून घ्यायचं आहे। एकसारखा हा घावणा पसरून घ्यायचा, म्हणजे छान ह्याला जाळी पडते। यावर एक झाकण घालायचं वरची बाजू शिजण्यासाठी। 1-2 मिनिटे झाली आहेत। तर इथं पाहू शकता छान कडा सुटल्या आहेत। तर हा पहिला घावणा असल्यामुळे हा थोडासा भिड्याला लागतो, म्हणून अलगद हा काढून घ्यायचा आहे। हलक्या हाताने काढून घ्यायचा, पलटून घेऊ। तर हा घावणा असा पलटून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूने छान असा शेकून घ्यायचा, म्हणजे घावणे छान लागतात। तर इथं पाहू शकता हा घावणा तयार झाला। तो एका टोपलीमध्ये काढून घेऊ। तर असा हा जाळीच्या टोपलीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे हा ओलसर होत नाही। तर दुसरा घावणासुद्धा आपण असाच काढून घेऊया। तर पुन्हा ह्या नारळाच्या किशीने असं तेल लावून घेतलं। मोठा गॅस करायचा घावणा घालताना आणि पुन्हा हा घावणा घालून घ्यायचा आहे। तर असं हे पीठ सोडायचं, थोडंसं उंचावर हे पेला धरायचा आणि हे पीठ घालायचं आहे, म्हणजे ह्याला छान जाळी सुटते। तर इथं पाहू शकता खूपच छान अशी जाळी सुटली आहे। तर सगळीकडे एकसारखा हा घावणा पसरून घ्यायचा आणि वरची बाजू छान शेकण्यासाठी पुन्हा झाकण घातलं। 1-2 मिनिटासाठी वाफ दिली। तर इथं पाहू शकता छान कडा सुटल्या आहेत। तर हे असे घावणे घालायचे आहेत आणि हलक्या हाताने काढून घेऊ। जसजसे आपण हे घावणे भिड्यावर घालतो तसे हे छान एकसारखे येतात। आता टोपलीमध्ये काढून घेऊ। तर सगळे घावणे मी असेच हे भिड्यावर करून घेतले। तर नक्की बनवून बघा, भिड्यावरचे घावणे खूप चवीला छान लागतात आणि खूप छान असे मऊ लुसलुशीत तयार होतात। तर सगळे घावणे बनवून झाले। आता घावण्यांसाठी आपण चटणी बनवूया। तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली। तुम्ही खात असाल उपवासासाठी कोथिंबीर तरच घाला। अर्धी वाटी किसलेलं खोबरं घातलं ओलं, पाव वाटी दाण्याचा कूट घातला। आता यामध्ये मिरचीचे तुकडे घालायचे आहेत। जसं तिखट हवं असेल तसे मिरचीचे तुकडे घालायचे। थोडं आल्याचा तुकडा घातला। इथं मीठ चवीनुसार मीठ घातलं आणि थोडीशी साखर घालायची, म्हणजे मस्त अशी आंबट तिखट गोड अशी चटणीला चव येते।
थोडंसं लिंब पिळून घेतलं आहे, लिंबाचा रस घातला. यामध्ये पुरेसं असं पाणी घालायचं आणि छान अशी सरसरीत अशी चटणी वाटून घ्यायची आहे खोबऱ्याची. इथं पाहू शकता छान असं मिक्सरला फिरून झाली आहे. गंधासारखी छान अशी बारीकसर अशी फिरून घ्यायची. तर इथंच मस्त अशी घावणे चटणी आणि गोड दही ठेवलं आहे. तर नक्की बनवून बघा. एकादशीच्या उपवासासाठी घावणे चटणी आणि दही बनवून बघा. धन्यवाद.